मित्रांनो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आता जे वावर बघतायत त्याच्यामध्ये मका होती आणि मका नेल्याच्या नंतरनं 8 ते 9 दिवसांनी ते वावर नांगरून टाकले। तर मित्रांनो ज्यावेळेस त्याच्यात मका होती त्यावेळेस ते कंटिन्यू ओलं राहायचं, म्हणजे 80 ते 85 दिवस ते ओलंच होतं। त्यामुळं त्याचा जो वास आहे तो शेवाळासारखा यायला लागला होता, वावराला पूर्ण शेवाळ पण आलं होतं, तर इतकं ते ओलं होतं। आणि आता बघा तुम्ही ते नांगरून टाकलेलं आहे, तो वावर नांगरायचं फणायचं की रोटर मारायचा हा पण आम्हाला प्रश्न पडला होता। कारण मका दिल्याच्या नंतर काय करायचं वावर नेमकं तयार कसं करायचं हा एक प्रश्न पडला होता। तर आम्ही त्याला नांगरून टाकले आणि नांगरण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। तर आत्ता जर वावर बघितलं तर अजूनही वावर ओललं आहे, म्हणजे नांगरून आता 8 दिवस झाले तरी पण वावर अजून सुकलेलं नाही आहे, वावर ओललंच आहे। आणि पूर्वी लोक जी बैलांनी शेती करायचे तर त्यावेळेस सुद्धा वावर हे नांगरायचे, पण ते कधी नांगरायचे ज्यावेळेस बाजरी गहू निघून जातील आणि उन्हाळा लागणार आहे आणि वावरात दुसरा काही माल करायचा नाही किंवा पीक घ्यायचं नाही तेव्हा ते नांगरायचे आणि पूर्ण उन्हाळभर ते वावर पडलेलं राहायचं। नंतर पाऊस व्हायचा आणि मग ते पावसाने ढेकळं फुटायचे। आणि मित्रांनो आत्ता जर वावर बघितलं हे तर अजूनही बोललंय बघा, तुम्हाला मी दाखवतोय। आता हा जो ढेकूळ आहे तो साईडला केल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल का अजून बघा वावर ओललंय, म्हणजे त्यातली माती आहे ती अजूनही ओलली आहे, दाबली तर तिचा मुटका होतोय। म्हणजे जे पाणी जे आहे ते पाणी पूर्ण मातीत मुरलेलं आहे किंवा अजूनही मातीची चिकट आहे, म्हणजे सारखं वावर ओललं राहिल्यामुळं माती चिकट राहिली। आपण ज्या एखाद्या पिकाला पाणी देतो आणि ते पाणी दिल्यानंतर वावर वाढतं त्यावेळेस माती एवढी चिकट राहत नाही, पण हे कंटिन्यू वावरात पाणी राहिल्यामुळं वावर ओललं राहिल्यामुळं वावराला चिकटपणा आलाय आणि अजून 8-9 दिवस वावर तयार करायला वेळ लागेल। आणि पुढं जे आहेत ते जो माल करायचा आहे तो आम्हाला या वावरात मकाच करायची आहे।